ओबीसी आरक्षणाचे नेते श्री लक्ष्मण हाके पाटील यांना जेवणातून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप। कोणीतरी जेवणातून गुंगीचे औषध देऊन लक्ष्मण हाके पाटील यांना बदनाम करण्याचा कट कारस्थान रचले आहे, असे उद्गार धनगर समाजाचे नेते श्री घनश्याम बापू हाके यांनी कात्रज येथील रास्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त केले। लक्ष्मण हाके पाटील यांना काही तरुणांनी धक्काबुक्की देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे काही समाजकंटकाकडून प्रकार झाल्यास ओबीसी समाज हा पूर्णपणे रस्त्यावरती उतरेल व भव्य आंदोलन उभारण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, अशा प्रकारचा इशारा धनगर समाजाचे नेते श्री घनश्याम बापू हाके पाटील यांनी या रास्ता रोको आंदोलनामुळे दिलेला आहे। कात्रज चौकातील रास्ता रोको आंदोलनावेळी हजारो तरुण सहभागी झाले होते। यावेळी बाळूमामा ट्रान्सपोर्टचे नामदेव मासाळ, बाळूमामा सेल सप्लायर्सचे प्रदीप लोखंडे, युवा उद्योजक अण्णासाहेब कर्णवळ व हजारो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। 7:30-8 वाजताची घटना आहे। आपल्या गोकुलनगर याच ठिकाणी ते जेवायला गेलेले असतात त्यांच्या घरापाशी। इथं काही त्यांचे पाठलाग करणारे टोळके ज्यांच्या हाके सरांनी स्वतः दोघांची नावं पण त्या ठिकाणी सांगितली। त्यांना त्या ठिकाणी जेवणातून जसं मी माहिती घेतली, जसं मला कळलं की काही त्या लोकांनी हाके सरांनी पण सांगितले त्यांना जाणून बुजून जेवणातून गुंगीचं औषध देण्याचे प्रकार